नमस्कार मित्रांनो, मी विष्णू पोटभरे, राहणार नागपूर. शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सिमेंटीकरण होत आहे आणि या सिमेंटीकरणामुळे पर्यावरण खूप तापत आहे. या वर्षीचं टेम्परेचर पाहता सावलीमध्ये राहिल्यानंतर सुद्धा डोक्यातून घामाच्या धारा निघत आहे. अशा परिस्थितीमध्ये झाडं लावणं ही काळाची गरज आहे. आता तुम्ही बघत असाल, मी 7 वर्षापूर्वी माझी जागा सोडून कॉर्पोरेशनच्या जागेवर आंब्याचं झाड लावलेलं आहे आणि या आंब्याला 4 वर्षापासून सतत फळं येत आहे. यावर्षी जवळपास 400 ते 500 फळं लागलेले आहेत. आता बघा, हे आंबे मी तोडलेले आहेत आणि आपण मोठ्या प्रमाणामध्ये झाडाला पाड आल्यानंतर आम्ही हा आंबा तोडत आहोत. पाड आलेला आहे म्हणजे नॅचरली पिकलेलं फळ असं पिवळं आलं की आम्ही तोडतो. आता मोजकेच आम्ही ही आंबे तोडलेले आहेत. परत आता आंबे तोडणार आहोत आणि झाडाला लागलेले फळं आपण पाठीमागे बघत आहोत. म्हणजे घरच्या घरीच आपल्याला फळाची जी गरज आहे ती पूर्ण होते. जास्त फळं झाले ते फळं आपण आपल्या नातेवाईकाला सुद्धा देऊ शकतो आणि अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये आपण आंब्याचा रस चांगला आस्वाद घेऊ शकतो. हा बघा, आहा, काय सुगंध आहे. रस न खाता सुगंध जरी घेतला तरी रस खाल्ल्यासारखा असा सुगंध आहे. आता आपण हे झाड 20 फुटाच्या वर आंबे आहेत, परंतु हे आंबे तोडायचे कसे यासाठी आपण एक जुगाड तयार केलेला आहे. तर चला बघू आपण आम्ही कसा जुगाड तयार केला तो आम्ही आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत. 7 वर्षापूर्वी आम्ही आंब्याचं झाड लावलेलं आहे. हा दशेरी आंबा आहे आणि याला 4 वर्षापासून फळं लागलेले आहेत. सतत फळं येतात. फळं 20 फुटाच्या उंचीवर असल्यामुळे ते कसे तोडायचे हा आमच्यासमोर प्रश्न होता आणि म्हणून एक जुगाड तयार केलेला आहे. आता जुगाड तयार करत असताना 8 फुटाचा बास आमच्याकडे होता. 8 फुटाच्या बासवर 20 फुटाच्या अंतरावर फळ तोडता येत नव्हतं आणि म्हणून जवळ असलेला वेस्टेज पाईप आपण याला जोडलेला आहे. इथे छिद्र पाडून पेट मारलेले आहे. त्यानंतर परत अंतर लांब करण्याकरिता हा पाईप 4 फुटाचा जोडलेला आहे आणि याला अशा प्रकारे एक चाळणी म्हणून आपण चाळणी टाईपचे गोल रिंग तयार केला आणि याला एक फ्री टाईप आपण आंबे तोडण्याकरिता केलेला आहे. आता आंबे तोडत असताना कधी वरचे आंबे तोडायचे झाले तर अशा टाईपचं आपण करायचं. त्यानंतर याला पलटून परत दुसऱ्या साईडचे सुद्धा आपल्याला आंबे तोडता येतात आणि अशा प्रकारे आता आंबे कसे तोडायचे ते मी आपल्याला दाखवत आहोत. आता हे बघा, 20 फूट अंतरावर त्याकडे आहे बघा. त्याला आपण थोडं पलटून घेऊया. हा बघा, हा आंबा आलेला आहे. आता आपण बघू. 20 फुटावरचा आंबा बघा, वाळा आलेला आंबा आहे. आपण 20 फुटावरचा आंबा तोडलेला आहे आणि अशा प्रकारे वाळा आलेले आंबे मोजके तोडल्यानंतर ते पिकतात आणि याला कार्बाईड टाकण्याची गरज नाही. मार्केटमध्ये जेवढाही आंबा राहतो हा पूर्णतः कार्बाईडने पिकलेला राहतो आणि भुया परिपक्व होत नाही, परंतु आंबा पिकलेला दिसतो. आता याची भुई परिपक्व झालेली आहे, पाळ पडायला लागलेले आहेत. आम्ही मोजकेच 50-60 आंबे तोडलेले आहेत. या आंब्याचा रस आम्ही स्वतः आणि कुटुंबाला सुद्धा चारणार आणि शिल्लक राहिलेले आंबे नातेवाईकांमध्ये वाटून देणार. अशाच प्रकारे मी या माध्यमातून आपल्याला संदेश देऊ इच्छितो. जागा आपली जरी नसली तरी ही बघा, आम्ही आमच्या जागेत आंब्याचं झाड न लावता कॉर्पोरेशनच्या जागेमध्ये वॉल कंपाऊंडला लावून झाड लावलेलं आहे. लोक म्हणतात की वॉल कंपाऊंडला झाड लावल्यामुळे भिंत क्रॅक होईल, पण भिंत क्रॅक होत नाही आणि झाडं लावल्यामुळे एवढं थंड घर राहते. कोरोनाच्या काळामध्ये या आंब्याच्या सावलीमध्ये पलंग टाकून आम्ही इथे बसायचो. कूलरची गरज नाही, नॅचरली हवा घ्यायचं. तशाच प्रकारे नॅचरली हे आंबे पिकलेलेच असतात आणि आम्ही आंब्याचा रस खात असतो. आपण सुद्धा प्रत्येकाने चिकूचं आंब्याचं झाड आपल्या घरी लावावं आणि
त्यामुळे काय होईल की आपल्याला ऑक्सिजन मिळेल, पर्यावरणाची गरज होईल आणि फळसुद्धा मिळेल. सोबतच फळं पक्षीसुद्धा खातील, पक्षीसुद्धा वाढेल, पक्ष्यांना उन्हाळ्यामध्ये पाणीसुद्धा ठेवावं. अशा प्रकारे जर आपण पर्यावरणाचं रक्षण केलं तर आपलंसुद्धा रक्षण पर्यावरण करणार आहे, निसर्ग करणार आहे. एवढंच या ठिकाणी मी संदेश देऊ इच्छितो. आणि अशा प्रकारे आंबे तोडण्याकरिता जुगाड यंत्र तयार करावं, जेणेकरून आंबेसुद्धा घरच्या घरी तोडता येईल, कोणाला बोलावची गरज पडणार नाही. धन्यवाद.